पंढरपूरवरून साताऱ्याकडे प्लायवूड घेऊन निघालेल्या ट्रकने रात्री 9:30च्या सुमारास पिंगळी घाटात अचानक पेट घेतला। आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे निघालेल्या दिंड्यांचा मुक्काम असलेल्या पिंगळी खुर्द गावाजवळच शनिवारी रात्री ट्रकने पेट घेतल्याने खळबळ उडाली। यावेळी घाबरलेला ट्रक चालक वैभव युवराज ननावरे यांना शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठानची रुग्णवाहिका बोलवून तत्काळ रुग्णालयात हलवले। पंढरपूरहून साताऱ्याकडे प्लायवूड घेऊन निघालेल्या ट्रकने रात्री 9:30च्या सुमारास पिंगळी घाटात अचानक पेट घेतला। ट्रक चालक वैभव युवराज ननावरे वय 35 वर्ष राहणार भंडी शेगाव पंढरपूर यांनी प्रसंगावधान राखून ट्रक मधून उडी मारून ते बचावले, मात्र ट्रकचे मोठे नुकसान झाले। आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे निघालेल्या दिंड्यांचा मुक्काम असलेल्या पिंगळी खुर्द गावाजवळच शनिवारी रात्री ट्रकने पेट घेतल्याने खळबळ उडाली। सातारा लातूर रस्त्यावरील पिंगळी घाटात घडलेल्या या घटनेमुळे रहदारीच्या रस्त्यावर काही काळ वाहतुकीलाही धोका निर्माण झाला होता। ट्रकला लागलेल्या आगीने प्लायवूडनेही पेट घेतला होता। तसेच ट्रकचे टायर फुटल्याने झालेल्या मोठ्या आवाजाने उपस्थितांची चांगलीच घाबरगुंडी उडाली होती। घटनेची माहिती समजताच दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी तात्काळ वळूज नगरपंचायतीच्या अग्निशामक दलाला पाचारण केले। तसेच घटनास्थळी पोलीस यंत्रणा पोहोचून तातडीने रस्त्यावरील वाहतूक रोखली। याच दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अग्निशामक यंत्रणेला मदत करत आग विझवण्यासाठी प्रयत्न केले। सुमारे 1 तासाने ही आग आटोक्यात आणण्यात यश आले। यावेळी घाबरलेल्या ट्रक चालक वैभव युवराज ननावरे यांना शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी शेखरभाऊ प्रतिष्ठानचे रुग्णवाहिका बोलवून तात्काळ रुग्णालयात हलवले। यावेळी पिंगळी खुर्दचे पोलीस पाटील महेश शिंदे यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मदत केली। आज 9:30च्या दरम्यान पिंगळी रानपिंगळी या ठिकाणी सातारा सोलापूर हायवेवर एक आयशरनं पेट घेतला। आयशरमध्ये प्लाय असल्यामुळं आगींचं रूपांतर मोठ्या प्रमाणात चालू झालं। याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका आज दहिवडी पोलीस स्टेशनचे एपीआय दराडे साहेबांची भूमिका मोठी आहे, कारण त्यांनी मसवडला अग्निशामक नसताना त्यांनी वडूजमधनं अग्निशामक लवकरात लवकर बोलवून आणल्यामुळं होणारा अनार टळला। आम्ही इथली स्थानिक लोक आम्ही सुद्धा आग विझवण्यासाठी आम्हाला जेवढं करता येईल तेवढं आम्ही सर्वांनी प्रयत्न केले आणि संबंधित गाडीचा जो चालक होता तो बाहेर येऊन रडत होता, त्याच्या छातीमध्ये दुखत होतं। त्यावेळेस राजू जाधव अध्यक्ष यांनी
स्वतः त्यांची शेखरबाबांची अँब्युलन्स बोलवून त्याच्यामध्ये तातडीने पेशंट घालून आता तो हॉस्पिटलमध्ये नेलेला आहे. त्याची बी तब्येत आता ठीक आहे. पण हायवे असल्या कारणाने आणि पंढरपूरला दिंड्या जात असल्या कारणाने एवढी मोठी वाहतूक होती. पण त्यातून सगळ्यांनीच स्थानिक लोकांनी पोलिसांनी मध्ये मदत करून होणारा मोठा अनर्थ टाळला गेला. अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.